आता आपण बदलापूर स्टेशनला आणि इकडनं कर्जतसाठी ट्रेन पकडतोय। तर चला तर भेटूया कर्जत स्टेशनला। फायनली आता आपण कर्जत स्टेशनला पाठीमागे ट्रेन आलो पण आज आपल्या ट्रेक मध्ये आपल्या बरोबर आहे चैतन्य, त्याच्यानंतर इकडे लक्ष्मण, सागर, संदीप आणि दिगंबर। अजून आपले 2-3 मित्र पाठीमागून येतात, त्यांची वाट बघतोय पाठच्या ट्रेनला यायच्या। त्यानंतर इकडनं आपण बाहेरून इकडे रिक्षा वगैरे भेटतात। तर आता पहिले ढाकचा किल्ला करण्याचा निर्णय झालेला आहे आपला, कारण देवगड छोटासा आहे तो येताना करू। आता पहिले ढाकडे जायचं आपल्याला, तर ढाकडे जाण्यासाठी इकडनं रिक्षा शोधायची आपल्याला पुढे जाऊ। आता आपण कर्जत स्टेशनपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती जो स्टॉप आहे ना पुढे जिथून रिक्षा भेटतात त्या ठिकाणी झालेलं आहे। त्या ठिकाणी विठ्ठलाचं एकदम मोठी मूर्त बसवलेली आहे, श्रीराम पूल म्हणून स्पॉट आहे, तिथून आपल्याला रिक्षा शोधायची। फायनली आपल्याला ही गाडी भेटलेली आहे। इकडनं आपण चाललोय सांची गावामध्ये। सांची गावात जाऊन त्या ठिकाणावरून आपण ढाक किल्ला करणार आहे, तिकडनं भिवगडला उतरणार आहे। तर आता या गाडीमध्ये आपण चाललो, 10 मेंबर आहेत आपले। तर फायनली मित्रांनो गाडीचा टायर पंक्चर काढून झालेला आहे आणि आता आपण इकडनं निघतोय ढाक किल्ल्याकडे सांची गावामध्ये, आणि तिकडनं ढाक किल्ल्याकडे ट्रेकिंग चालू होणार आहे आपली। तर आता भेटूया सांची गावामध्ये। इकडनं एक 10-12 किलोमीटरचं अंतर आहे, तिकडे गेल्यावरती ट्रेक चालू होईल आपला। तर आता फायनली आपण सांची गावामध्ये पोहोचलो। ही पाठीमागे इको दिसते ना, याच्यामध्ये आलो आपण, आणि आता इकडनं आपण चाललेलो आहे ढाकबैरीसाठी। चला रस्ता कुठून आहे? हे बघा, हे सांची गाव आहे आणि सांची गावच्या थोडंसं बाहेर आल्यानंतर इकडे ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या पहिलेच इकडे आपल्याला लेफ्ट मारून जायचं इकडनं। हे बघा, ही जी अंगणवाडी दिसते ना समोर, ही अंगणवाडी ना तिच्या जस्ट बाजूने जायचे। हे मतलब लोकेशन लक्षात ठेवा इकडनं जाताना अंगणवाडीचं। हे बघा, ही आहे अंगणवाडी सांडशी गावातली, सांदशी गावातली अंगणवाडी, आणि त्याच्या जस्ट लेफ्ट साईडने आपल्याला असा रोड बघा पायवाट, त्या रोडनी सरळ पुढे जायचंय ढाकबैरीसाठी। हे बघा, हे सांडशीवाडीतून आलो, ही वाडी सांडशीवाडी, तिकडनं सरळ पुढे चालत आल्यानंतर ना इकडं आपल्याला राईट मारायचं आहे, कारण लेफ्टला पण एक रस्ता जातोय, तिकडे न जातं बघा ट्रान्सफॉर्मर बी लक्षात ठेवा। या ट्रान्सफॉर्मरच्या अपोजिट जायचं, इकडे साईडला नाही जायचं, या साईडने जायचं, हा किल्ल्याकडे जातो ढाकबैरीकडे। तर आता सांडशी गावाच्या थोडंसं पुढं मेन रोडनी चालत आल्यानंतर ना एक मोठं झाड लागतं, त्या ठिकाणावरून आपल्याला लेफ्ट मारून गवतातून एकदम पायवाट्याने निघायचंय। तर आता तुम्हाला पायवाट दाखवतो, असा पायवाटेचा रस्ता आहे पूर्ण, समोर हा डोंगर पकडून निघायचं आपल्याला। वॉटरफॉल दिसतात ना त्या साईडला जायचंय, लेफ्ट साईडला। ही पायवाट आहे पूर्ण। जर तुम्ही फक्त ढाकबैरीच करणार असेल या ठिकाणावरून तर गाईड अवश्य घ्या, कारण हा थोडासा चुकाचुकीचा रस्ता आहे आणि एकदम पायवाटी तिकडनं छोटा रस्ता आहे। फक्त तुम्हाला इकडेच रिटर्न यायचं असलं तर आता भिवगड चढता आहे ना आपल्याला एक मार्किंग भेटलेली। जर तुम्ही आता या दगडावर बघितलं ना, तेव्हा हे दगड लावले म्हणजे आपण सरळ रस्त्याला आहे, बरोबर चुकलो नाही। डास भरपूर आहे पण या ठिकाणी, मोठी मोठी जंगली, पूर्ण पाण्याचा रस्ता आहे खाली। गामा घुम झाले, आवाज नाही इकडे। तर समोर बघितलं ना, हे वॉटरफॉल, व्हेरी गुड। आणि इकडे बघा ट्रेकर लोकांची हालत। हाय गाईज, अजून कुठे पाठचे पुढे हो, सगळ्यात पुढे लीडर बघा। चला पुढे, चला वरती, चला पुढे फाटली का
तर आता आपण अशा एका स्पॉटला आलो ना, ह्या साईडने आलो आपण इकडनं. हा रस्ता होता इथं. आता इथं आल्यावर रस्ता स्टॉप आहे. इकडं ना वरती जायला रस्ता आहे नाही बघा ह्या साईडला इकडे. आता शोधतात मित्र रस्ता 10 किल्ल्याकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो. परंतु थोडंसं कारण गवत उगल्यामुळे येताना सांगितलं ना, ते पावसामुळं गवत उगले ना, त्यामुळे रस्ते एकदम गायब झाले आणि पायवाट आहे कमी इकडे, जास्त कोण येत नाही म्हणून आता शोधतात. हो इकडे भेटला या ठिकाणी इकडे. ते बघा हा रोड आहे ना, इकडनं आलो आपण. या ठिकाणी जे स्पॉटला आलो ना, इकडनं 2 रस्ते होते, म्हणजे वरती एक आणि इकडं. तर रस्ते दिसत नव्हते. आता हा जो पाण्याचा आहे ना बघा फ्लो, त्याला क्रॉस करून आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं. हा ही पायवाट दिसते आता इकडनं. ही पायवाट आपल्याला फॉलो करत वरती जायचं इकडं. भिवगड किल्ला आहे ना, आपण आता खूप वर्षानंतर म्हणजे कमीत कमी 2-2.5 वर्ष झाली त्यावेळेस केला होता. पण तो आपण केला होता म्हणजे जांभिवलीवरून, तो कामशेतवरून रोड येतो ना त्या ठिकाणावरून गेला होता. आज खूप दिवसानंतर खालून करू आणि ते पण पावसाळ्यात. तर आता जर वरती आल्यानंतर तुम्ही बघा अशा प्रकारे मार्किंग भेटेल तुम्हाला. हे बघा इकडे कोणतरी चप्पल अडकवलेली तुटलेली, म्हणजे हा रस्ता आहे वरती जाण्याचा. पण बरोबर रस्त्याला मध्ये मध्ये असे काहीतरी स्पॉट आहे ना ज्या ठिकाणी रस्ते सापडत नाही आणि त्या ठिकाणी रोड चुकण्याचे जास्त चान्सेस होतात. तर तुम्ही हाच किल्ला करणार असाल आणि अनुभव नसेल ट्रेकचा तर गाईड कंपल्सरी घ्या, कारण खूप चुकाचुकीचा रस्ता आहे मध्ये आधी तरी. आता बघा या ठिकाणी आपल्याला दगडाची मार्किंग दिसलेली. हे बघा ही इकडेच आपल्याला वरती जायचं. बऱ्यापैकी वरती आलो आपण आणि आता उन्हाचा त्रास व्हायला लागलेला आहे, कारण ओपन स्पेस मध्ये आलो आपण. समोर बघितलं ना त्या ठिकाणी एक वॉटरफॉल आहे आणि अजून आपली मंडळी घालून वरती येतात आहे. तिकडे वरती जायचं अजून आपल्याला. तर आता या ठिकाणावरून पाठीमागून आपण वरती चढलोय आणि वरती आल्यानंतर 2 रस्ते बघा, एक या साईडला जातो लेफ्ट साईडला आणि इकडे राईट साईडला. तर त्याच्या खाली एक पाटी पडली होती 10 किल्ल्याची, आपण तिला वरती उचललंय, परंतु ती एक्झॅक्ट कुठे हे माहित नाही. या ठिकाणी लावली होते की इकडे जाते रस्ता. हा तर आता आपल्याला राईट साईडला जायचंय. हे बघा अशी संपूर्ण पायवाट आहे वरती जाताना. पूर्ण पायवाट दिसते व्यवस्थित अशी. तर आता रस्त्यामध्ये येतात ना बघ भरपूर ठिकाणी अशा बॉटल्स वगैरे लावलेले आहेत मार्किंग म्हणून, त्याच फॉलो करायच्यात आपल्याला सगळीकडे. ते मागून येणाऱ्याला सांगा. पूर्ण रस्त्यामध्ये अशी पायवाट आहे. काही काही ठिकाणी फक्त ती झाडामध्ये लपली बऱ्यापैकी दिसते, पण अजून तरी बघा आपण आहे ना इकडनं ट्रेक चालू केला होता आणि असं पूर्ण राऊंड मारून मारून असं चढत फिरत 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 असं राऊंड मारून इकडे पोहोचले आणि अजून आपल्याला इकडे वरती जायचंय. आणि जो पुण्यावरून जांभवली मार्ग येतो ना तो बघा तो रोड येतो इकडे, हा दिसतो ना पॅच त्याच्यापासून येतो. तर फायनली आता आपण आहे ना डागबैरीच्या पायथ्याशी आलेलो आहे. एक 1.5-2 तासामध्ये आपण पोहोचतोय वरती. आता काही जवळ आलं तर इकडे थोडंसं वरती गेलं पुढे वरती त्या ठिकाणी डागबैरीची गुफा आहे बैरीची, त्याच्यावरती डागफोर्ट आहे. तर आता पोहोचतोय एक तासामध्ये आपण वरती आरामात पोहोचू. हे बघा जे आपण मग कपालेश्वर मंदिर बोलतो ना त्याचा इथं बोर्ड लागलाय, खाली ठेवलाय तो या साईडला. इकडे मंदिराकडे जातो हा रस्ता. हे बघा हा डागबैरी, ही खिंड आहे. या खिंडीतून पलीकडे जायचं, त्या धोक्यामुळे दिसत नाही तो. आपल्याला इकडनं चढायचं. फायनली आपल्याला मार्किंग दिसली किल्ल्याकडे जाणारी. दगडावर दगड ठेवले कारण बऱ्याच ठिकाणी रोड भेटत नाही. पण बघा आता जर तुम्ही इथं व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी दगड दिसले इथं आणि हाच रोड आपल्याला सरळ पुढे घेऊन जातो. इकडनं आलो आपण.
हे बघा मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि आपण मग चुकून ना इकडे गेलो होतो, तर आता पण इकडे मार्किंग लावलेली आहे, दगड ठेवले तिथं या ठिकाणी. हे बघा, आणि इथं हा बोर्ड लावला झाडावरती. आता आपल्याला इकडे सरळ पुढे जायचंय. रोडला मार्किंग भेटली पहिली, दगडावरती रंगाने मार्किंग केलेली आहे पहिली. त्याच रोडनी सरळ जायचं आपल्याला. हो, रिबिन्स वगैरे तर काही राहिले नाही, कारण बहुतेक पावसाने येऊन आणि किंवा झाड तुटल्यामुळं निघून जातात. हे बघा या ठिकाणी एक मार्किंग. अशा रोडमध्ये भरपूर मार्किंग आहे, परंतु रोड पण भरपूर आहे, चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. पायवाटा बऱ्याच ठिकाणी गेलेले आहे. अरे बघा, आता आपण बऱ्यापैकी अशा स्पॉट लावले ना ज्या ठिकाणी मंदिराकडे येण्याचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी त्रिशूल वगैरे लावलेले. आणि हे मंदिर आहे इकडे कपालेश्वराचं. हे बघा इकडे ते पोल वगैरे पालन करणे करावे. गडावर येणाऱ्या हे बघा हे मंदिर आहे, आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोरून किल्ल्याकडे जातो इकडं. या ठिकाणी तो पाठी. खतरनाक रस्ता आहे हा, रस्ता कळत नाही एकदम, पावसामुळे पूर्ण वाट आहे ना, कुणी सडी झालेली आहे आणि गवतामध्ये एकदम लपलेली आहे, त्यामुळे एकदम शोधत शोधत रस्ता चालू आहे आपण. हे बघा आता हे कातळ आहे ना, हा सुळका दिसतोय ना, हा डागबेरीच्या समोरचा जो खिंड आहे ना, याशी खिंड इकडं डागबेरी आणि हा सुळका समोर आहे. तर आता सरळ आपल्याला ह्या साईडने जायचं. इकडनं आलतो वरती आपण. तर आता आपण आहे ना पूर्ण रस्ता चुकून आलेलो आहे. आता इकडनं चढलो आपण. बघा अजून इकडे मित्र चढतात वरती, आणि ना आपल्याला जायचंय हो इकडे वरती. या ठिकाणी एक मित्र चढतोय. ही गुफा दिसते ना, इथं जायचं आपल्याला. सावकाश इकडनं चढलो आपण. चला वरती चला. हा हे बघा, इथून आपला खतरनाक ट्रेक चालू आहे. पूर्ण डीप आहे इथे खाली. हा तेच आहे ना, फुल थ्रिल आहे. वरती जायचं बघा इथं आपल्याला, या गुफेपर्यंत. इथं गुफा आहे, जाम खतरनाक आहे. दोन सीन. हा वरती जायचं. बोला ना. हे बघा थोडस पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी एक रस्सी बांधलेली आहे वरती धरून चढण्यासाठी. इथं या झाडाला बांधलेली, आणि इकडे खाली टाकलेली एक 10-15 फुटाची रस्सी. टार्गेट आपल्या डोळ्यासमोर ठेवून निघायचं. हा आपल्याला बघा ती आता गुफा स्पष्ट दिसायला लागली. ही गुफा आहे ना, ही गुफा आहे. हाच तो आहे रिस्की पॅच, हा पूर्ण पाण्याचा रस्ता जो आम्ही एक स्वतःहून घेतला हातात. हे बघा हा पूर्ण घसरडा निसरडा रस्ता आहे, आणि त्या रस्त्यावरून आम्ही चालत आलोय. कोण होता वाटाड्या त्याला खाली गेल्या. एक चषक देण्यात येईल, चषक. हे बघा हा ते तू बरोबर आलाय मित्रा तिकडनं. हो तुम्ही पण तिकडनं. हा बरोबर आलाय तो. रोड जाऊचे. हे बघा हा सगळ्यात हार्ड पार्ट आहे. देवाचं आहे पुढे, देवाचं ते मीच लावले ते मला भेटलं. तिथं रस्त्यात कुठं लावलं. धीरे धीरे. हा हार्ड पार्ट आहे सगळ्यात, आणि इकडनं मित्र चढतात. हे बघा मी तुम्हाला बोललो तिकडनं या सोपा रस्ता होता. बघू चला. नाही तिथून तो पलीकडे होता तो. हा लेफ्ट राईट कमान. हा व्हेरी गुड. वरती बघा जरा स्माइल द्या. कमांडो. कसे हालत होते. इकडे स्माइल द्या जरा. खतरनाक रस्ता होता हा. इकडनं आपण खालून आलो ना, अजूनही स्लिपरी भरपूर. हा जो स्पॉट आहे ना इकडचा खाली, हा इकडं एकदम खतरनाक, म्हणजे अवघड आहे. पावसाळ्यात एकदम रिस्की आहे हा स्पॉट. पावसाळ्यामध्ये करणं खूपच हार्ड आहे. हे बघा हा जो पॅच आहे ना, हा सगळ्यात अवघड पॅच आहे. आता जर तुम्ही बघितलं नाही, तुम्ही खाली बघा हे जे चढतात ते, हा एकदम अवघड आहे. असं वरती दोन ह्या पायऱ्या आहेत, परंतु एकदम स्लिपरी पायऱ्या आहेत आपण. आणि आपल्याला इकडे वरती जायचं ह्या पायऱ्या चढत हो इथं. नंतर त्याच पायऱ्या रिटर्न खाली उतरून परत याच ठिकाणावरून इकडे येऊन आपल्याला इकडे सरळ पुढे जायचं. बघा ते दोन मुलं येतात तिकडनं.
अजूनही मित्र आपले वरती चढतात इकडनं. पावसाळ्यामध्ये खूप रिस्की हा स्पॉट. अवॉइडच करा पावसाळ्यात, येऊच नका इकडे. इकडून तिकडे टायर घिसा इकडून पिवगड. आपण किती 8:30 कुठून जातो इथून? 4 तास लागले. 4:30. कुठून आला होता तुम्ही? पिवगडला जायचंय आता. पिवगडला आता जायचंय. वरती जाऊन परत रिटर्न होईल का नाही डाऊट आहे, कारण तुला मोठं आहे वर वरती मोठं आहे. एक मेरा फोटो निकालो. सगळ्यात अवघड प्यायचे डागबाहेरीचा. इकडनं चढतो इकडे बघा. तुम्ही नाही वरती. जाम खतरनाक पाहिजे. मच्छर तर एवढे ना खतरनाक, एवढे चावतात जबरदस्त. एका जागी जर उभं राहिलं मच्छर तोडतात एकदम जबरदस्त. हे बघा हा सगळ्यात रिस्की पॅच आहे भिव डागबैरीचा. इकडनं असं वरती जातो हा बघा. हा व्हिडिओ इकडं आणि हा इकडे खूप इकडे काढतोय. वरून कोण काढणार आहे? कोण काढताय? कुठं काढतोय? बसला संदीप काढतोय. हे बघा दिलाय का? हा सगळ्यात खतरनाक पॅच आहे इकडनं. वरती जाताना मग एकाकडे तरी असेल, वरती कोणाकडे तरी मोबाईल. डेंजर आहे. खालची येऊ दे मग एकदमच आहे. पाण्याने पूर्ण स्लिपरी झाले. हा पॅच पूर्ण स्लिपरी जबरदस्त. हा मग ते वरती सगळ्या व्हिडिओ मध्ये दिसणारा सगळ्यात खतरनाक पार्ट आहे लाकडीची शिडी. एकदम जुनी आहे, खूप वर्षापासून ही सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल युट्यूबच्या. आणि यांनीच आपल्याला आता वरती जायचं इकडनं चढत. हा डेंजर स्पॉट आहे सगळ्यात. पण आता व्हिडिओ काढणं अवघड आहे, कारण कॅमेरा पकडायला कोण नाही पाठीमागे. सगळे एकदम पाठी उभे राहिले. खतरनाक स्पॉट. सगळ्यात अवघड पार्ट आहे. या ठिकाणावरून चढते आम्ही सगळे. खाली पूर्ण धुकं झाले, काही दिसत नाही. इकडनं मेंबर येतात एकदम खतरनाक. आणि त्याच्यातून जस्ट वरती आल्यानंतर हे बघा, ही आहे डागबैरीची गुफा. इथं त्याच्या पाट्या वगैरे लावलेल्या आहेत. डागबैरीनं देवस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. पण देवस्थानाच्या ठिकाणी कचरा असल्यावर आपल्या देवता सुद्धा आवडणार नाही, म्हणून कचरा वगैरे करू नका. मस्त अशी जागा इकडे. भरपूर मोठी अशी गुफा आहे. आणि या ठिकाणी म्हणजे स्टे पण करू शकता. 30-40 जण आरामात या ठिकाणी राहू शकतात. पण खतरनाक एकदम. पावसाळ्यात एकदम अवॉइडच करा, मी तर म्हणतो. जाम डेंजर आणि रिस्की. तर आता इकडनं आपण आहे ना वरती तिकडे खिंडीतून वरती जाणार किल्ल्यावरती. हा सगळ्यात अवघड पॅच होता. इकडे पूर्ण ओले, पण बसायला जागा नाही, कारण पाणी टिपकते वरून. आता आतमध्ये आपण जातो. आता आपण आहोत डागबैरीच्या गुफेमध्ये, ज्या ठिकाणी आता आपण थोडासा विश्राम करणार आहे आणि इकडनं वरती किल्ल्याकडे जाणार आहे. बघा इकडे आराम चालू आहे मित्राचा. कारण खाली पूर्ण ओले, पाणीवरून टपकते पावसामुळे. हे बघा गुफेमध्ये नाही तर ही पाण्याची टाकी. जे वरती स्टे वगैरे करणार त्यांना पाण्याची व्यवस्था आहे इथं भरपूर. म्हणजे इकडे आरामात राहू शकता. आणि इथं हे मंदिर आहे. इकडनं एंट्री होते, इथून वरती एंट्री. तर आता जी डागबैरीची गुफा आहे त्या ठिकाणी पूर्ण एक्सप्लोर करून झालेली आहे आपलं.